जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी विखे पाटलांना विचारलं की ओबीसी मेळावे घेत आहेत, एल्गार सभा घेत आहेत, तेव्हा मराठ्यांच्या GRचं काय होणार. तेव्हा विखे पाटलांनी सांगितलं, GR जो काढला आहे त्याची न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, तो निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे. त्याचबरोबर भुजबळ साहेबांनीसुद्धा या गोष्टीला विरोध करू नये, कारण आत्तापर्यंत मराठा समाजानं ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं, कधी मोर्चे काढले नाहीत, एल्गार सभा घेतल्या नाहीत किंवा कोर्टातसुद्धा कोणी गेलेलं नाही. अशावेळी मराठा समाजाची एक भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन जर जरांगे पाटील पुढे जात असतील तर ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही. त्यावेळी मला समजत नाही की हे विरोध का करतायत. ज्या समाजानं तुम्हाला आत्तापर्यंत हाताखांद्यावर खेळवलं, तुम्हाला मोठं केलं, कधीही तुमच्या विरोधामध्ये शब्द काढला नाही आणि 1994च्या GRनुसार तुम्हाला शरद पवार साहेबांनी जे 16% अधिकचं आरक्षण दिलं त्यातही मराठा समाजानं आरडाओरड केली नाही. मग आताच भुजबळांना किमान समजायला हवं, ते एक सरकारचे भाग आहेत, त्यांनी याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मराठा समाजाचा विरोध टाळला पाहिजे. असं सांगून एक प्रकारे माणुसकीचा सल्ला विखे पाटलांनी भुजबळांना दिलेला आहे. पाहूया ते मानतात की कुठली भूमिका घेतात ते.